उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास आनंदच होईल। ठाकरे बंधूंसंदर्भात छगन भुजबळ यांनी हे विधान केले। ठाकरे एकत्र आल्यास शिवसेनेची ताकद वाढेल असंही त्यांनी म्हटलंय। सर्व कुटुंब एकत्र आल्यास आनंदच होईल असं छगन भुजबळांनी म्हटलंय। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनीही ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर स्वागतच असल्याचं म्हटलंय। सरकारवर जुना आणि बाळासाहेबांचं जे अगदी जवळून काम करणार नेता, मला तर खूप आनंद होईल। मी तर काल असं म्हणालो ना की सगळीच कुटुंब एकत्र आली तर फार बरं होईल। मग आपलं राजकारण करत राहा, कुटुंब जे आहे एकत्र येणं चांगलं राहतं। घरातल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा, स्वतःच्या मनस्वास्थ्यासाठी सुद्धा, आणि ते जर स्वास्थ्य चांगलं असेल तर राजकारणावर चांगलं काम करता येतं। ठाकरे बंधू एक यायला लागलेले, आपण पाहुणे आहेत त्यांचे, काय वाटतंय एकत्र येणं चांगलं आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने? मला असं वाटतं महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने राजकारणामध्ये असे काही दोन्ही बंधूंनी काल सांगितलेलं आहे, आणि त्यांचे मतभेद किंवा जे काही स्थानिक काही त्यांचे आपसातले काही विषय असतील ते संपून जर एकत्र येत असतील तर निश्चितच त्याचं आम्ही स्वागत करू। तो युती कोणाबरोबर करावी हा राजसाहेबांचा आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, पण मी जे वाचलंय, जे मी ऐकतो, जो राजसाहेबांचा या महाराष्ट्राला अनुभव आहे, ते स्वतःचा विचार असणारे आणि स्वतःचा विचार कधीही बाजूला न करणारे एक नेते आहेत। कोणी कोणाबरोबर युती करावी हा जरी प्रश्न असला तरी मला जे काय थोडंफार कळतं राजकारणातलं, त्याच्यावर मी तुम्हाला सांगितलं की राजसाहेबांना अटी घालून नमवणं एवढं सोपं नाही, आणि म्हणून अटी घातल्यानंतर राजसाहेब कोणाबरोबर युती करतील असं मला वाटत नाही।